नमस्कार. आज आपण संख्या ज्ञान या विषयावर माहिती बघणार आहोत. याच्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे पहिल्यांदा दोन तुम्हाला संख्याचे प्रकार लक्षात घ्यावे लागेल. त्याच्यामध्ये नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या. नैसर्गिक संख्या म्हणजे काय? ती 1 पासून सुरुवात होणारे म्हणजे मोजता येणारी संख्या. मग सर्वात लहान जे नैसर्गिक संख्या आहेत ते म्हणजे 1. मग 1 पासून पुढं हे संख्या वाढत जातात. म्हणजे 1 2 3 4 या संख्यांना मोज संख्या किंवा नैसर्गिक संख्या असे म्हणतात. तर हे असंख्य आहेत, लक्षात घ्या. म्हणजे सुरुवात 1 पासून 2 3 4 5 6 7 असे असंख्य. म्हणजे सर्वात मोठी नैसर्गिक संख्या म्हणलं की आपल्याला सांगता येणार नाही. हे संख्या हे वाढतच जाणार आहे, असंख्य, लक्षात घ्या. त्यानंतर पण सर्वात लहान नैसर्गिक संख्या म्हणलं की लक्षात आलं पाहिजे 1. सर्वात लहान नैसर्गिक संख्या म्हणजेच 1. मग त्याचा पुढचा प्रकार म्हणजेच पूर्ण संख्या. पूर्ण संख्या ते जर तुम्ही बघितलात तर सुरुवातीला जो संख्या असणार आहे 0, त्यात 0 असणार आहे आणि पुढचे सर्व नैसर्गिक संख्या. म्हणजेच 0 पासून सुरुवात होणारी संख्या आहे, लक्षात घ्या. 0 1 2 3 4 असं असंख्य. म्हणजे सर्वात लहान पूर्ण संख्या 0. त्यानंतर पुढचे सर्व संख्या क्रमाने येतील. 7. मग सर्वात मोठी पूर्ण संख्या काय आहे तर ते सुद्धा आपल्याला सांगता येणार नाही, असंख्य. म्हणजे हे वाढतच जाणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे नैसर्गिक संख्यामध्ये 0 सोडून सर्वात लहान संख्या 1 पासून सुरुवात होईल आणि पूर्ण संख्यामध्ये सर्वात लहान संख्या आहे काय असणार आहे 0. ठीक आहे. 0 पासून सुरुवात होणारी संख्या म्हणजेच पूर्ण संख्या. 1 पासून सुरुवात होणारी संख्या आहे नैसर्गिक संख्या. त्यांनाच आपण काय म्हणतो, मोज संख्या. तर हे दोन्ही लक्षात ठेवायचं आहे, हे महत्त्वाचे आहेत. तर आता इथं आपल्याला संख्या ज्ञानामध्ये एक अंकी संख्या किती असतात. म्हणजे पूर्ण संख्याचा मी जर विचार केला तर 0 पासून सुरुवात होऊन किती एक अंकी संख्या बघा. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 पर्यंत. म्हणजे सर्वात मोठी एक अंकी संख्या 9. ठीक आहे. त्यानंतर 2 अंकी संख्या कुठून सुरुवात झालं, 9 नंतरचा क्रमाने पुढची संख्या येणार आहे कोणती आहे तर 10. तर 10 जर बघितला तर 1 2 या 2 अंकापासून तयार होणारी संख्या आहे सुरुवातीचा. म्हणजे सर्वात लहान 2 अंकी संख्या म्हणजेच 10. मग हे 10 पासून 11 12 असंच पुढं सुरुवात होऊन मध्ये पुढे जर 49 50 येतं. तसंच पुढं जर गेलं तर कुठंपर्यंत 2 अंकी संख्या आहे तर 99 पर्यंत. म्हणजे सर्वात मोठी 2 अंकी संख्या 9 म्हणजे 99. त्यानंतर 3 अंकी संख्या 99 नंतरची पुढची संख्या म्हणजे 100. तर सुरुवात कुठून आहे 3 अंकी संख्येचा तर 100 पासून सुरुवात आहे. 99 नंतर 100 म्हणजे 3 अंकी संख्याला सुरुवात झाली. सर्वात लहान संख्या 3 अंकी 100. मग 100 पासून असंच पुढे जात 101 102 103 असंच पुढे जर गेलात तर मध्ये पुढं 991 992. तसंच जर आणखीन वाचत क्रमाने पुढे जर गेलं तर 999 पर्यंत हे 3 अंकी संख्या आहे. म्हणजे सर्वात मोठी 3 अंकी संख्या म्हणजेच 999. त्यानंतर त्याच्या पुढचा क्रमाने येणारी संख्या म्हणजे 1000 1000. 999 नंतरचं पुढचं संख्या कुठलं आहे 1000 म्हणजेच 1000. म्हणजे 4 अंकी संख्येला सुरुवात झाली. 4 अंकी संख्या सर्वात लहान 4 अंकी संख्या 1000. आणि त्यानंतर असंच क्रमाने जर लिहित गेलं 1001 1002 1003 1004 1011 1012. त्यानंतर असं कुठंपर्यंत 4 अंकी संख्या आहे तर 9999 पर्यंत. म्हणजे सर्वात मोठी 4 अंकी संख्या असणार आहे 9999. तर इथं संख्या ज्ञानामध्ये आपण 2 अंकी संख्या 3 अंकी संख्या 4 अंकी संख्या आणि त्या संख्यांचा वाचन आपण लक्षात ठेवायचं आहे. आपण हे अभ्यास केलेला आहे अगोदर. त्यानंतर सर्वात मोठी 1 अंकी संख्या, सर्वात मोठी 2 अंकी संख्या, सर्वात मोठी 3 अंकी संख्या, सर्वात मोठी 4 अंकी संख्या, याच्यावरून तुम्हाला लक्षात येणार आहे. सर्वात लहान संख्या जर तुम्ही बघितलं, सर्वात लहान पूर्ण अंक संख्या जर बघितलं तर 0. सर्वात लहान 2 अंकी संख्या 10. सर्वात लहान 3 अंकी संख्या 100. सर्वात लहान 4 अंकी संख्या 1000. हे आपण याच्यावर एक तक्ता आपण तयार करू शकतो. ठीक आहे. ते आपण तयार करूया. या तक्त्यामध्ये आपल्याला सर्वात लहान संख्या, सर्वात मोठी संख्या पण कोणती
2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी आणि 6 अंकी असं एक तक्ता आखलेलं आहे. तर याच्यामध्ये मागच्याच मी सांगितलं आत्ताच की 2 अंकी सर्वात लहान संख्या 10, बरोबर. तर त्यानंतर सर्वात मोठी संख्या जे 2 अंकी असेल म्हणजे सर्वात शेवटची 2 अंकी संख्या 99, लक्षात येते. त्यानंतर 3 अंकी संख्या जे सर्वात लहान असेल म्हणजे सुरुवात कुठनं झालं 3 अंकी संख्या कुठनं, आता 99 नंतरची अनुक्रमाने अधिक 1 जर केलं त्याला तर कोणती संख्या येते 100. म्हणजेच 3 अंकी सर्वात लहान संख्या 100. 3 अंकी सर्वात मोठी संख्या म्हणजे कुठंपर्यंत असणार आहे हे 999 पर्यंत. 3 अंकी आहे तर 3 वेळा 9. आता हळूहळू तुम्हाला ते लक्षात येईल. तर 4 अंकी संख्या पण सर्वात लहान 4 अंकी संख्या, 4 अंकी सर्वात लहान अंकी संख्या, ठीक आहे. मग 4 अंकी संख्या अशी कोणती आहे जे सुरुवात होईल आता 999 नंतरचंच पुढचा येणारी जी संख्या असणार आहे ते 1000 म्हणजे 1 आणि 3 शून्य, मग एकूण 4 अंक झाले. इथनं 4 अंकी संख्या सुरुवात होते. कुठंपर्यंत म्हणजेच सर्वात मोठी 4 अंकी संख्या कुठंपर्यंत 4 अंकी संख्या असेल तर 9999. पुढे 5 अंकी सर्वात लहान संख्या 9999 मध्ये अधिक 1 केलं म्हणजे पुढची संख्या मिळेल. तर कोणती संख्या मिळणार आहे तर 5 अंकी संख्या म्हणजेच 10,000. बघा 9999 नंतर अधिक 1 केला की 10,000 ही संख्या येणार. जे 5 अंकी सुरुवातीची संख्या 10,000 हे सर्वात लहान 5 अंकी संख्या असेल. त्यानंतर कुठंपर्यंत असेल तर सर्वात मोठी 5 अंकी संख्या, हे 5 अंकी संख्या कुठंपर्यंत असणार आहे तर 99,999. 5 अंकी 5 वेळा 9 लिहायचं म्हणजे सर्वात मोठी 5 अंकी संख्या असेल. त्यानंतर तसंच 6 अंकी संख्या त्याच्यामध्ये 1 अधिक केलात सुरुवातीला 6 अंकी संख्या सुरू होईल. ते कुठून तर 1 लक्ष. 1 लक्ष हे सर्वात लहान 6 अंकी संख्या असेल. मग हे कुठंपर्यंत असणार आहे 6 अंकी सर्वात मोठी संख्या म्हणजेच 9 किती वेळा लिहायचं 6 वेळा. 9,99,999 हे सर्वात मोठी 6 अंकी संख्या असेल. लक्षात येते का बघा. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला सर्वात मोठी 3 अंकी संख्या कोणती असं प्रश्न विचारले तर आपल्याला लगेच सांगता येईल. 3 वेळा 9 सर्वात लहान 3 अंकी संख्या म्हणजेच पहिला अंक हे नेहमी 1 येणार त्यापुढे 2 शून्य म्हणजे एकूण 3 अंकी झाली. तर अशा प्रकारे कुठलेही विचारू शकतात. तसंच 7 अंकी संख्येचं सुद्धा तुम्ही करू शकता, 8 अंकी संख्यासुद्धा करू शकता. हे याप्रमाणे वाढत जाईल. ठीक आहे. आता पुढचा भाग आपण बघणार आहोत ते म्हणजे संख्यावाचन. 6 अंकी संख्यांचे आपण संख्यावाचन कसं करायचं, त्यानंतर 7 अंकी संख्येचं संख्यावाचन कसं करायचं. याच्या अगोदर तुम्ही संख्यावाचन केलेलं आहात म्हणजे 1000पर्यंत आपण संख्यावाचन आपल्याला येतं. मग फक्त आता संख्या आणि त्यांचे स्थान हे वाढलेलं असेल. आता बघा आता एक संख्या दिलेली आहे. हे वाचताना मी कसं वाचतो लक्ष द्या. तर 2 हे लक्ष स्थानावर आहे. उलटं बघूया. 7 हे एकक स्थानावर आहे, एकक. 8 हे दशक स्थानावर आहे, 2 शतक, 1 हजार, 9 दशहजार आणि 2 हे लक्ष. तसंच खालची संख्या त्यांचेसुद्धा स्थान आपण बघूया. एकक, दशक, 8 हे शतक स्थानावर आहे, 1 हजार स्थानावर, 3 दशहजार स्थानावर, 4 लक्ष स्थानावर आणि 3 दशलक्ष स्थानावर. तर या संख्यांचं वाचन आपण कसं करतो आपल्याला माहिती आहे. 1000चा आपण ज्यावेळेस गट घेतो ते 1000 हे आपण वेगळं म्हणतो. म्हणजे आता इथं 91 आहे तर 91 दशहजार आणि 1000 म्हणून तयार होणारी संख्या 91,000. आणि जी संख्या शतक स्थानावर असते इथं शतक स्थानावर असणारी 2 संख्या, इथं शतक स्थानावर असणारी 8 संख्या. हे कसं वाचतो आपण 2 200, 8 800 आणि आणखीन एक म्हणजे दशक आणि एकक हे दोन्ही मिळून होणारी संख्या. दशक आणि एकक दोन्ही मिळून होणारी संख्या कोणती आहे. आता इथं उदाहरण घेतलेलं आहे 87. 87 हे एकत्रच आपण वाचणार, 47 हे एकत्रच वाचणार. मग आता आपण कसं वाचणार बघा. सुरुवात लक्षचं जो गट आहे ते कोणतं आहे तर 2. तर 2 लक्ष, 2 लक्ष. 1000चा गट 91 तर ते 91 जे आहे
91,000. 2 शतक स्थानावर त्याला सेपरेटच वाचायचं 200. आणि दशक आणि एकक म्हणून वाचणार आपण 87. तर अशा पद्धतीने आपण संख्यांचे वाचन करतो. तर पुढं बघा सेम तसंच हा लक्ष आणि दशलक्ष दोन्ही मिळून होणारी संख्या 34 म्हणजे 34 लक्ष. 34 लक्ष. हजार दशहजार मिळून होणारी संख्या 31. 31,000. आणि शतक स्थानावर संख्या कुठली आहे 8. 800. आणि दशक आणि एकक मिळून होणारी संख्या 47. तर अशा पद्धतीने आपण वाचन करताना या गोष्टी आपण लक्षात ठेवू शकतो आणि अशा प्रकारे अक्षरात आपण लिहू शकतो. संख्या अक्षरात लिहा किंवा अक्षर संख्या अंकात लिहा तर हे आपण करू शकतो. असे प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे. या पुढे जाऊया आपण. आता इथून पुढं अंकाची स्थानिक किंमत हे आपण एक बघणार आहोत. अंकाची स्थानिक किंमत आपल्याला पाहायचं आहे. अंकाची स्थानिक किंमत आपण बघणार आहोत. अंकाची स्थानिक किंमत करताना आपल्याला संख्या लक्षात घ्यायचं आहे. किती अंकी संख्या आहे 7 अंकी संख्या इथे तुम्हाला दिसते. 28,34,087. शतक स्थान 0 त्यामुळे त्या स्थानाला किंमत नाही आहे. 0च आपण ठेवणार आहोत. आता इथं अशा प्रकारे तक्ता जर करून घेतलात अंक 2 8 3 4 0 8 आणि 7. स्थान आपल्याला माहिती आहे तर आपण स्थान आपण लिहूया उलट दिशेने लिहूया. 7 हे एकक स्थानावर आहे तर इथं एकक. 8 हे दशक स्थानावर आहे. 0 शतक त्याला स्थान आहे लक्षात घ्या. 0 जरी असलं शतक हे स्थान आहे. 4 हजार स्थानावर किंवा सहस्त्र स्थान. 3 दशहजार किंवा दशसहस्त्र. 8 हे कुठल्या स्थानावर आहे पुढचा लक्ष किंवा लाख. आणि दशलक्ष किंवा दशलाख. 2 हे दशलक्ष स्थानावर आहे. तर आता प्रत्येकाची स्थानिक किंमत काढायचं कसं तर एक थोडंसं लक्ष द्या. 2 हे दशलक्ष स्थानावर आहे. दशलक्ष म्हणजे 10 लक्ष. 10 लक्ष आपल्याला लिहिता पाहिजे. 2 आहे गुणिले 10 लाख म्हणजे 1च्या पुढे 6 शून्य. तर याचा ज्यावेळेस आपण गुणाकार करतो त्यावेळेस 20 लक्ष. बघा म्हणजेच 2 त्याच्या पुढे किती शून्य येणार. या 2च्या पुढे अंक किती आहेत तेवढे शून्य. 1 2 3 4 5 6. 2 लिहून 6 शून्य. बघा तेच आहे का 20 लक्षच. 20 लक्ष. ठीक आहे. म्हणजे या 2ची स्थानिक किंमत दशलक्ष स्थानावर आहे म्हणून 20 लक्ष. त्यानंतर 8 लक्ष स्थानावरती आहे म्हणजेच 8 गुणिले लक्ष म्हणजे लाख. 1 लाख लक्ष. त्यांचं उत्तर काय येणार 8 लक्ष. म्हणजे 8च्या पुढे 5 शून्य. 8च्या पुढे किती अंक आहेत 1 2 3 4 5 तेवढे शून्य ठेवून टाकायचे म्हणजे होतं का बघा 8 लक्ष. बघा 8 लक्ष. 8 लक्ष हे त्याची स्थानिक किंमत. त्यानंतर 3 हे कोणत्या स्थानावर आहे दशहजार म्हणजे 3 गुणिले दशहजार म्हणजे 10,000. जर गुणाकार केलात तर येणार 30,000. म्हणजे 3च्या पुढे 4 शून्य. बघा 3च्या पुढे किती अंक आहेत 1 2 3 4 म्हणजे 30,000. 3च्या पुढे 4 शून्य म्हणजे 30,000 हे या 3ची स्थानिक किंमत. 4ची स्थानिक किंमत. 4च्या पुढे 1 2 3 शून्य. बघा आता मी डायरेक्ट 4,000 लिहितो. 0 शतक. 0च्या पुढं किती शून्य 1 2. त्याचं व्हॅल्यू काय आहे 0 असणार. 3 वेळा 0 लिहा 4 वेळा किती जरी 0 असलं त्याचं मूल्य हे 0च असणार. म्हणून फक्त एकदाच 0 लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. त्यानंतर 8 दशक म्हणजे 8 गुणिले दशक म्हणजे 10 किती येणार
80 हे त्याची स्थानिक किंमत. म्हणजे 8च्या पुढं किती अंक आहे? एकच आहे, ते 1 0 लिहून ठेवा 80. त्यानंतर 7 गुणिले 1, एकक स्थानावर आहे म्हणून 1, किती येणार? 7. तर हे 7 त्याची स्थानिक किंमत. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण स्थानिक किंमत काढू शकतो. तुम्हीसुद्धा काही अंक मी देतो, संख्या देतो, तर त्या संख्यांचा अशा पद्धतीने तुम्ही स्थानिक किंमत आणि त्याचे स्थान या तक्त्याच्या सहाय्याने तुम्ही करू शकता. तुम्हाला देतो उदाहरणं बघा. 39,87,205 आणि दुसरा उदाहरण घ्या 13,25,310. ठीक आहे. पुढचा भाग आहे विस्तारित रूप. आता एक प्रश्न मी देतो आणि तसंच तुम्हाला समजावून सांगेन. खालील संख्या विस्तारित रूपात लिहा. तुम्हाला संख्या दिल्या जातात आणि त्याचे विस्तारित रूपात तुम्हाला लिहायला सांगतात. तर हे विस्तारित रूप लिहिताना आपल्याला स्थानिक किंमत येण्याची गरज आहे. स्थानिक किंमत आत्ताच आपण बघितलं. स्थानिक किमतीनुसार आपल्याला विस्तारित रूपात लिहिता येतं. उदाहरणार्थ पहिलं संख्या बघा 70,815. 70,815 5 अंकी संख्या आहे. तर प्रत्येकाची आपण स्थानिक किंमत अगोदर लिहूया. तर या 7ची स्थानिक किंमत, 7 हे कुठल्या स्थानावर आहे? दशलक्ष स्थानावर आहे. त्यामुळं 70,000, 7च्या पुढे किती शून्य? 1 2 3 4, 1 2 3 4, 70,000 हे तरी स्थानिक किंमत. आणि स्थानिक किंमत लिहित असताना मध्ये आपल्याला असा एक बेरीज चिन्ह द्यायचं आहे, अधिक चिन्ह द्यायचं आहे. त्यानंतर 0, या शून्याची स्थानिक किंमत कुठल्याही शून्य कुठल्याही स्थानावर असेल त्या शून्याची स्थानिक किंमत हे शून्यच असते, मूल्य शून्यच असते. त्यामुळे ते एकदाच लिहा 0. त्यानंतर 8 हे शतक स्थानावर आहे 800. 1 दशक स्थानावर आहे दशक, अधिक 5 हे एकक स्थानावर आहे 1. अशा पद्धतीने हे जे आहे त्या स्थानिक किमतीनुसार आपण त्याला मांडणी केलेलं आहे. विस्तारित रूपमध्ये फक्त अधिक चिन्ह द्यायचं आहे. या सगळ्यांची बेरीज एवढं यायला पाहिजे, त्याला म्हणायचं विस्तारित रूप. बघा लक्षात घ्या, या सगळ्यांची बेरीज त्याच्या स्थानिक किमतीनुसार आपण मांडलेलं, त्यांची बेरीज जर केलं, सगळ्या स्थानिक किमतीची बेरीज जर केलं तर एवढी संख्या येते. ठीक आहे. तर त्याला विस्तारित रूप असं आपण म्हणूया. तर हे विस्तारित रूपात आपण लिहिलेलं आहे. आणि तुम्हाला प्रश्न असा विचारतात, म्हणजे विस्तारित रूपात दिलं जातं संख्या लिहा म्हणतात, मग सगळ्यांची बेरीज केल्यावर एवढी संख्या. उलटसुद्धा प्रश्न असू शकतो. ठीक आहे. तर दुसरासुद्धा आणखीन एक बघूया. तर बघा एकक दशक शतक हजार दशहजार लक्ष, म्हणजे 5 अंकी संख्या आहे लक्ष स्थानापर्यंत. मग प्रत्येकाची स्थानिक किंमत 8 हे कोणत्या स्थानावर आहे? लक्ष स्थानावर. 8च्या पुढे किती शून्य? 1 2 3 4 5. 8 लक्ष लिहायचं आहे आपल्याला, म्हणून पुढे 5 0 अधिक चिन्ह. 3 पुढचं संख्या आहे 3. तर 3ची स्थानिक किंमत किती येणार? पुढे 3 लिहून पुढे किती शून्य? 1 2 3 4, 4 शून्य. पुढे किती अंक तेवढे शून्य द्या 4, म्हणजेच 30,000. 3 हे दशलक्ष स्थानावर आहे म्हणून 30,000. 5 हे हजार स्थानावर आहे, म्हणजेच 5चे पुढे 1 2 3 शून्य, 5,000 हे स्थानिक किंमत आहे. त्यानंतर अधिक चिन्ह, पुढची संख्या आहे 9. शतक स्थानावरचं 9, कारण 3ही 9 आहेत बघा. शतक स्थानावरचं 9, त्याची स्थानिक किंमत काय? 900. दशक स्थानावरील 9, त्याची स्थानिक किंमत 90. आणि एकक स्थानावरची किंमत 9ची किंमत. या सगळ्यांची बेरीज एवढे येते, त्याला म्हणायचं विस्तारित रूप. तिसरा प्रश्न तुम्ही सोडवा. ठीक आहे. संख्या ज्ञानावर आधारित आपण 6 अंकी संख्या, 7 अंकी संख्या, त्यांची स्थानिक किंमत आणि विस्तारित रूप हे सगळं आपण बघितलेलं आहे आत्तापर्यंत. काही प्रश्न कधी असे विचारतात बघा, चौकटीत हे चिन्ह, या चिन्हांचा वापर करायचा आहे, म्हणजे यापैकी योग्य चिन्ह वापरा. म्हणजे उजवीकडचा भाग मोठा असेल तर हे चिन्ह, डावीकडचा भाग मोठा असेल तर हे चिन्ह. म्हणजे डावीकडचा भाग म्हणजे इकडचा, उजवीकडचा भाग. ठीक आहे. म्हणजे तुम्ही लक्षात येईल तुम्हाला की या दोन्ही संख्यामध्ये मोठी संख्या कोणती, तर त्या मोठी संख्याला आपण उजवीकडचं जर संख्या मोठी असेल तर हे चिन्ह आपण वापरतो, डावीकडचं जर चिन्ह मोठी असेल तर हे चिन्ह वापरतो. ठीक आहे. म्हणजे ग्रेटर दॅन, स्मॉलर दॅन, लहान कोण मोठं कोण हे याच्यातून ओळखायचं आहे. तर पहिली संख्या बघा, वाचा अगोदर संख्या. 4 अंकी संख्या आहे, इथं 5 अंकी संख्या आहे. लगेच लक्षात येतं 5 अंकी संख्या नेहमीच मोठी असणार, म्हणजे कोणतं चिन्ह येणार या पद्धतीने. तसंच इथं बघा एकूण 7 अंकी संख्या आहे.
7 अंकी संख्या, इकडं सुद्धा 7 अंकी संख्या आहे, पण पहिली संख्या कोणती ते बघा. इथं 22 लक्ष आहे, इथं 12 लक्ष आहे. मग 22 लक्ष मोठं आहे का 12 लक्ष मोठं आहे? मोठी संख्या आहे, हे लक्षात येईल तुम्हाला. म्हणजे 22 लक्ष, तर लक्षात येते संख्या मोठी कोणती, तर ह्या जी संख्या मोठी आहे त्या साईडला आपण हे चिन्ह आपण वापरू शकतो. त्यानंतर इथं बघा तिसऱ्या प्रश्नामध्ये इथे सुद्धा 7 अंकी संख्या दिली आहे, दोन्हीकडे 7 अंकी संख्या दिली आहे. तर पहिल्या लक्ष स्थानावरचे आणि दशलक्ष स्थानावरची होणारी संख्या बघा 35 लक्ष, इथं सुद्धा 35 लक्ष. म्हणजे इथं लक्षात येत नाही, दोन्हीकडे 7 अंकी संख्या आहे आणि 35 लक्ष सुरुवातीला आहे, म्हणजे इथं लक्षात येत नाही कोणती मोठी संख्या आहे. पुढं जाऊया, वाचूया संख्या. 35 लक्ष 33,000, इथं काय मग 35 लक्ष 32,000. मोठी कोणतं आहे? 33,000 मोठं आहे का 32,000 मोठं आहे? दशलक्ष लक्ष तर समानच आहे, संख्या समानच आहे. मग 10,000 स्थानं बघायचं तर इथं 33,000 आहे, इथं 32,000 आहे. म्हणजे डावीकडची संख्या मोठी आहे उजवीपेक्षा. तर हे आपल्याला लक्षात येईल. आता चौथा प्रश्न जरा आठवा, आपण काय शिकलो होतो. 5 अंकी सर्वात मोठी संख्या, 6 अंकी सर्वात मोठी संख्या. मग 5 अंकी मोठी असणार आहे का 6 अंकी संख्या मोठी असणार आहे? निश्चितच 6 अंकी संख्या ही मोठी असेल. तर अशा पद्धतीने हे आपण उदाहरणं सोडवू शकता. अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न येऊ शकतात. आपल्या पाठ्यपुस्तकात असे प्रश्न आहेत तर ते तुम्ही सोडवू शकता.